नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजाम. गुलाबजाम करण्यासाठी आता हा खवा आहे. इथे गंजात आपण साखरेचं पाणी करायला ठेवलेलं आहे. साखर मिक्स केलेली आहे याच्यात आणि पाणी घातलेलं आहे. आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेचा तो याच्यावर उकळत आहे. असं बोटाला हात स्वच्छ धुवून बोटाला लावून पाहायचा आणि एकतारी पाक झाला की गुलाबजामसाठी जास्त घट्ट पाक नको, त्यामुळे एकतारी पाक आपल्याला करायचा आहे पातळ. आणि इथे आपण आता खवा घेतलेला आहे. खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी आता याच्यात मैदा आधी मी थोडासा एवढा कणिक याच्यात गाळून घेतली आहे मैद्याच्या साहाय्याने. हात धुतलेले आहे मी स्वच्छ. हात धुतले आणि ही कणिक आता थोडीशी कणिक यात मी मिक्स केलेली आहे. एवढी कणिक आहे कालवून घेतली आहे. खवा जेव्हा ते असे घट्ट असतो आणि तो नरम करताना काढून घेतली आहे. आता एवढं अजून याच्यात अजून लागते थोडीशी कणिक. हे गाळून हे वरचं काढून घ्यायचं. मैदा मिक्स करतात कोणी, पण मैदा केल्यापेक्षा कणिक पौष्टिक असते आणि मैद्याच्या चाळणीने गाळून घेतल्यावर अशी कणिक बारीक येते आणि ती मिक्स करू आपण. पाक आधी ठेवला असल्यामुळे 2-4 उकळे आलेले आहे. नुसते एक उकळी आली येऊ द्यायची आहे आणि पाक तयार होईल. तोपर्यंत आपण हे हात धुतले आहे स्वच्छ. ही कणिक याच्यात मिक्स करून टाकू खव्यामध्ये. लक्षात घ्या आधी थोडीशी घातलेली आहे. एवढी कणिक आधी घातलेली आहे कारण खवा जास्त असल्यामुळं तेवढी त्याला लागतेच मिक्स व्हायला. आणि आधी मी हाताने हा खवा पूर्ण नरम करून घेतलेला होता. व्हिडिओ लांबतो म्हणून आधी हा नरम करून घेतला आणि थोडीशी कणिक मिक्स केली होती मी आधी. आणि आता ही 3 वाट्या जर खवा असला तर 1 पाऊण वाटी त्यात कणिक किंवा मैदाच घालतात बरेच लोक. 3 वाटीला पाऊण वाटी मैदा मिक्स करायचा आहे 3 वाटी खव्याला. अंदाजानुसार आपण त्या खव्यात किती मिक्स होते कणिक त्यानुसार हे करता येते आपल्याला. अशा प्रकारे आपण असं बांधून बघायचं आहे. खवा पूर्ण पहिले बारीक फोडून घ्यायचा पूर्ण हाताने एकजीव करून आणि नंतर त्यात असं मुठ्ठी बांधून बघून पाहिजे असा वळतो काढून. आणि हा 10-15 मिनिट मी कणिक मिक्स करून मग अशी 15 मिनिट ठेवलेला होता तो आणि थोडीशी तुमच्यासमोर आता घातली त्यामुळे मुरलेला आहे तो. आता थोडासा पाण्याचा हात करते. कमी याच्यावर पाक होता इकडे. आधी मिक्स केल्यामुळे कणिक त्यात मिक्स झालेली आहे खव्यामध्ये. आता एवढ्याच पाण्यात आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणीतलं मी एवढं घेतलं आहे. थोडंसं एवढं उरलं आहे आता आणि एवढंच भरपूर झालं आहे त्याला. चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्तही कणिक घातलं तर मग चव चांगली लागत नाही गुलाबजामुन. आणि खव्याचे छान लागतात, गिट्सपेक्षा खव्याचे चांगले लागतात गुलाबजाम.
मिक्स करून ठेवून देऊ आपण. गोळ असं होतो का गोळा बघून घेऊ इकडे. थोडासा व्हायचा आहे, थोडासा पाण्याचा शिपका. अशा प्रकारे एकजीव करून आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे. पूर्ण कणिक पाणी मिक्स झाल्यावर एकजीव करून करायचे असले घरी तर तुम्ही अर्ध्या तासात हे असं मिक्स करून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर याची गोळी करून तळून घ्यायचे. तेल तूप मिक्स किंवा तेल नाही तर तूप जे वाटलं त्यात तुम्ही तळू शकता आपल्या आवडीनुसार. एवढं पाणी आपल्याला लागलेलं आहे, एवढं लागणार. अर्धी वाटी थोडं कमी पाणी आपल्याला लागलेलं आहे, कारण 5-10 मिनिट असं ठेवलं की अजून कोरडं होऊन येते. उंडा आपला तयार आहे. आता पाक बघून घेऊ आपण. इथे आता मिश्रण जेवढं असलं त्यानुसार आपण टाकू शकतो. इथे हा पाक आहे असा. जास्त असा घट्ट लाडूसारखा पाक करायचा आणि या वड्या लाडूंना जसा घट्ट करतो तसा. हात धुतले आम्ही आणि हाताला असा लावून बघायचा आहे. मी आधीच ठेवला होता पहिले आधी उकळला होता 2-3 उकळ. तर असा थोडासा तार येईल. 1 तारी पाक करायचा आपल्याला गुलाबजामसाठी. खूप जास्त गोड गुलाबजामही चांगले लागत नाही, पातळ पाकात टाकायचे. एक 2 उकळ्या आल्या की पाक होऊन जाईल. कमी करून ठेवलेला आहे. आता पाक उतरवला की आपण लगेच तेल गरम करायला ठेवू तिथे कढई. तोपर्यंत आपण हे गुलाबजाम करायला असं हाताला असं उंडा दाबवून घ्यायचा असा गोळा करताना. म्हणजे समजा भिजलेला जरी नसला तर तो एकजीव होऊन जाईल इथे. आणि आता तळला की अजून फुगतो तो. पाक झालेला आहे आपला. पाक उतरवून घेऊ आपण आता. पाक झाला आहे. इथे कढईत आपण तेल घेऊ आता गरम करायला. तुम्ही तेल तूप मिक्स घेऊ शकता किंवा फक्त तूपसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे तेल मोठ्या ह्याच्यावर तापवून मग कमी करून घ्यायचं. मोठ्या ह्याच्यावर एक वेळ गरम केलं की कमी करून घेऊ. तोपर्यंत आपले हे आणि खूप टाकायचे नाही, एकदम थोडे थोडे टाकून तळायचे आपल्याला.
अशा प्रकारे तेल इकडे गरम होऊन राहिलं आहे. तेल गरम होतं आहे, पण कमी करून देऊ आता. तापलेलंच आहे ते तेल. आणि थोडासा याच्यातला एक गोळा घेऊन, एवढा गोळा घेऊन आपण टाकून तेल झालं. मोठे मोठे केले आहे ते आठपर्यंत शिजले पाहिजे, म्हणून एकदम मोठ्या याच्यावर करायचे नाही, कमी गॅसवर करायचे. गॅस कमी केलेला आहे मी. एकदम पांढरे न तळता आता टाकून देऊ आपण याच्यावर. तेल तापलेलं आहे, कमी केली आहे कढई. तेल जास्त असल्यामुळे कढईत एवढे टाकत आहे मी. कमी असले की थोडे थोडे तळायचे. कढईत जर कमी तेल असलं घातलेलं की कमी तळायचे. गॅस कमी आहे, कमी केलेला आहे गॅस. उरलेले गोळ करून घेऊ आपण. आज अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा असा एक छोटा तळून पाहिला आपला तसा झालेला आहे. कडक आहे म्हणजे कणिक वगैरे बरोबर झालेली आहे आपल्या ह्याच्यात. कसं बोल. तुम्ही लहानसुद्धा करू शकता, तुम्हाला छोटे छोटे करायचे असले तर. आपल्या आवडीनुसार छोटे मोठे जसे वाटते. टाकल्याबरोबर लगेच हलवायचं नाही, कारण ते तुटण्याची शक्यता असते. एकदम असे लाईट न काढता थोडे डार्कच होऊ द्यायचे. तर थोडेसे लालसर असले की आतपर्यंत शिजले जातात. टाकल्यावर 1-2 मिनिट होऊ दिल्यावर नंतरच त्यात झारा घालून हलवायचे. नाही
कारण एकदम जर तुम्ही कणिक मिक्स असल्यामुळे ते एकदम पांढरे असे थोडे लाईट जर काढले तर आतली कणिक कच्ची राहते. हे जास्त टाकल्या कढईत आपण तर 1 मिनिट मोठे करू. 1 मिनिट मोठे करून घेऊ. गॅस नंतर अजून कमी करून घेऊ. आणि एकदा कढई वरपर्यंत तापली की मग लगेच कमी करून टाक. गॅस कमी करा. अनंत चतुर्दशी गणपती उठायचा आजचा दिवस आहे. तर एक गाणं तर असं काही आपलं होऊनच जाईल म्हणजे गणपतीचं. वक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुसेवदा. एक वेळ आता हलवून घेतलं आहे कढईतलं. हलक्या हाताने अजून कमी याच्यावर होऊ द्यायचे आहे. ते व्हायचेच आहे ना. गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागरिया करते घागरिया करते रुने जुने नादेश्वर की पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. गणपती राया पडते मी पाया मागणे रे हेच मागण माझं रे देवा हेच मागण माझं रे. तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. अशा प्रकारे आता हे अर्धे आपण तळून घेऊ. कढईतले होत आलेले आहे. इकडे पाक ठेवून घेऊ. पाक आपला थंड झालेला आहे. थोडा गरम करायसाठी याच्यावर आपण थोडासा कोमट पाक गरम पाक असला की टाकायचा. गुलाबजाम तळले की असे तळून ठेवून द्यायचे. गुलाबजाम जरी गरम नाही टाकले तरी तळून ठेवायचे आणि पाक थोडासा कोमट करायचा. थंड झालेला असला तरी थोडा गरम करायचा म्हणजे आजपर्यंत गुलाबजामच्या आजपर्यंत तो झालेला आहे. असं चिकट झालेला आहे थोडा. हे गुलाबजाम आपले तळले गेलेले आहे लाल.
हे काढून घेऊ आपण. पाक इकडे आता एक उकळी आणायला पाक ठेवून दिला आहे. फक्त गरम पाहिजे आपल्याला थोडासा गरम, कारण हे खव्याचे नरम असतात असे नाजूक, त्यामुळे जास्त गरमही पाक पाहिजे नाही. 2 तासात पाकात फुलून जातात ते टाकले की. आता उरलेले गुलाबजाम आपण याच्यात तळायला टाकून 1 मिनिट मोठा करू द्या टाकेपर्यंत. कारण एकदा टाकून घाणा काढला आपण त्यातला की तेल थंड होऊन जातं, म्हणून 1 मिनिट मोठं करून टाकायचं. टाकताना अजून कमी करून टाकूया. या पाकाचं सुद्धा बंद करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे पाक झालेला आहे. गरम गुलाबजाम पाकात टाकायचे किंवा मग थोडासा पाक गरम करायचा आणि तळलेले हे थंडे असले तरी चालतात. मग टाकले की 2 तास टाकले की मग लवकर घाई असेल तर, नाही तर मग दुपारभर हे ठेवू शकता तुम्ही. झालेलं आहे आपलं आता एवढं. एवढे आपण याच्यात घालून घेऊ. हे भिजल्यावर जर तुम्हाला पाक वगैरे जर कमी वाटत असेल, भिजल्यावर मुरतो पाक मुरून जातो त्या गुलाबजाममध्ये, तर एखाद्या वाटीभराचा पाक तुम्ही करून टाकू शकता. त्यात वाटीभर साखरेचा, अर्धा वाटीभरचा करून वेगळा पाक करून घालू शकता. पाक जास्त लागत असेल. पण आजकाल गोड खायला पाहत नाही कोणी, फक्त मोडलेले गुलाबजाम घेतात आणि पाक काढून ठेवतात. म्हणून मी खूप पाक केलेला नाही आहे. हे आपण बघून घेऊ. कढईत टाकलं तळल्यावर फुललेले आहेत ते, आणि अजून मोठे होतील ते पाक त्यात गेल्यावर, आतमध्ये पाक गेल्यावर. अजून मोठे होतात. झालेले आपले एवढेच राहिले, एवढेच तळायचे आता. हे झालेले आपले. आता मोठा करून घेते तेल टाकायला. 5-6 राहिला.
पाक लागला तर आपल्याला अजून करता येते. गॅस कमी करून देते आता. 2-3च राहिले आहे. गॅस बंद करून देऊ कारण कढई तापलेली आहे आणि तेवढ्या चार होऊन राहिले. हे आपण याच्यात घालून देऊ एवढे, म्हणजे चांगले सगळ्या याच्यात पाक बरोबर आहे. अशा प्रकारे हे पण आपण याच्यात घालून द्या. आता ही जी वाटी आहे, ज्या वाटीत आपण पाणी घेतलं होतं त्याच्यातला पान काढू थोडासा. हे मिक्स करून टाकू. चमचा याच्यात घातला की तुटण्याची शक्यता असते. भांडे थंडच आहे आता झालेलं आहे. थंड झालेलं आहे भांडं. आणि हा पाक आता भरून सगळ्याला मिक्स झाला पाहिजे म्हणून मिक्स करून ठेवू आणि 2 तास ठेवले की हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतात. हा पूर्ण पाक याच्यात मुरला की गुलाबजाममध्ये मुरला की पूर्ण पाक कमीच राहतो. तुम्हाला जास्त करायचं असलं तरी जास्त पाक करू शकता. अजून मुरले की फुगतात हे. तर करा असे गणपती अनंत चतुर्दशीला गुलाबजाम. थँक्यू व्हेरी मच.